सिद्धरामेश्वरांनी आपल्या वचनातून बसवेश्वरांची थोरवी सांगितली, तर दुसरीकडे बसवेश्वरांनी सिद्धरामेश्वरांचं अलौकिक कर्तृत्व जगाला सांगितलं। शरण चळवळ समजून घेण्यासाठी आधी सिद्धरामेश्वरांना समजून घेणं गरजेचं असल्याचं सोलापूरमधील ज्येष्ठ पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी सांगितलं। शाहू स्मारक भवन इथं सुरू झालेल्या बसव व्याख्यानमालेत ते बोलत होते। कोल्हापूर लिंगायत समाज, चित्रदुर्ग मठ, बसव केंद्र यांच्या वतीनं महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचं औचित्य साधून 26 ते 28 एप्रिल दरम्यान बसव व्याख्यानमालेचं आयोजन केलंय। शाहू स्मारक भवन इथं व्याख्यानाचं पहिलं पुष्प सोलापूरमधील ज्येष्ठ पत्रकार चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी गुंफलं। राजशेखर तंबाके, सदाशिव देवताळे यांनी व्याख्याते भद्रेश्वर मठ आणि शिवाजी विद्यापीठाचे अरुण शिंदे यांचा सत्कार केला। महात्मा बसवेश्वरांची वचनं घरोघरी नेणं गरजेचं आहे। त्यांचे विचार आजच्या काळात मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत, असं वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सांगितलं। महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जगाला समता, बंधुता आणि न्याय या तत्वांची शिकवण दिली। महात्मा बसवेश्वरांनी शरण चळवळ उभारली। ही चळवळ जाणून घेण्यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे विचार समजून घेणं गरजेचं आहे, असं मत व्याख्याते चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी व्यक्त केलं। जगात सत्ता आणि संपत्तीसाठी लढाया झाल्या, पण कर्नाटकात ज्ञान साधनेसाठी बसवांना आणि त्यांच्या अनुयायांनी संघर्ष केला, असं व्याख्यानात सांगण्यात आलं। यश आंबोळे, ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, कुमार कैवल्य शिंदे, विलास आंबोळे, बाबूराव तारळी, सुभाष झगडे, चंद्रशेखर तंबाके, ॲडव्होकेट रेखा कब्बूर यांच्या पुढाकारातून या व्याख्यानाचं आयोजन झालं। यावेळी संध्या भनगुत्ते, सरलाताई पाटील, किरण गवळी, डॉक्टर तृप्ती करिकट्टी, डॉक्टर निलेश बनसोडे, डॉक्टर सुभाष पाटील, महारुद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।